नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त अपडेट बघणार आहोत। तुमच्याकडे रेशन कार्ड आहे तर नक्कीच हा संपूर्ण व्हिडिओ बघा। तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे, खूप फायद्याची बातमी आहे। आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं, खूप फायद्याचा असणार आहे। कारण महाराष्ट्र शासन नवीन योजना घेऊन येत आहेत सध्या, त्याच्यामुळे तुमच्याकडे जर कोणतेही प्रकारचे रेशन कार्ड असेल तर नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या। तर पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे व तुम्हाला रेशन कार्डवरती आता धान्य मिळत होते तसेच आता पैसे सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत वेगवेगळ्या 9 वस्तू देखील तुम्हाला देण्यात येणार आहे अशी माहिती आलेली आहे। तर रेशन कार्डवरती किती पैसे मिळणार आहे, किती कोणते लाभार्थी पात्र असणार आहे, तसेच हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे व कसा करायचा आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला जर अद्यापपर्यंत रेशन कार्डवरती पैसे मिळाले नसतील तर त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू आपण बघून घेणार आहोत। तर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड असेल तर संपूर्ण माहिती नक्कीच बघून घ्या। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात व नवीन जे योजना आलेल्या असतात त्याच्याबद्दल सर्व माहिती असते। चला तर माझी जी सविस्तर माहिती आहे ती संपूर्ण माहिती बघून घेऊया। तर रेशन कार्ड धारकांना आता धान्याऐवजी पैसे देण्यात येणार आहे अशी माहिती आलेली आहे। पुढील महिन्यापासून 1 तारखेपासून तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहे। ही खूप मोठी बातमी आहे, खूप मोठी अपडेट आहे, अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। कारण जे गरीब आणि गरजू रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी हे योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे। पुढील महिन्यापासून रेशन कार्ड धारकांना प्रति व्यक्तीप्रमाणे पैसे मिळणार आहेत। म्हणजे रेशन कार्डवरती किती लोक असणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार तुमच्या रेशन कार्डवरती तुम्हाला 9 वस्तू देखील मिळणार आहे। त्यामध्ये बदल करण्यात आला होता, जसं की पहिल्यांदा आपल्याला गहू व तांदूळ मिळत होते, त्याऐवजी आता तुम्हाला जे महत्त्वपूर्ण 9 वस्तू आहेत ते सुद्धा पुढील महिन्यापासून देण्यात येणार आहेत। ज्यामध्ये गहू आहे, हरभरा आहे, डाळी आहेत, वेगवेगळे मसाले आहेत, सोयाबीन आहे, तेल आहे, साखर, पीठ, रवा आणि पीठ यासारखे जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे। यामुळे गरीब कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे। या ठिकाणी तुम्हाला GR सुद्धा प्रकाशित करण्यात आला होता, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे आपल्याला फक्त तांदूळ मिळत होते त्याऐवजी ह्या वेगवेगळ्या 9 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। तर तुमच्या कुटुंबामध्ये जर रेशन कार्डवरती 4 लाभार्थी असतील तर तुम्हाला दर महिन्याला 600 रुपये मिळतील आणि वर्षाला 7,200 रुपये देण्यात येणार आहे। त्याचसोबत तुम्हाला जे आधीचे पहिले जे वस्तू होत्या, आवश्यक वस्तू सुद्धा आहेत ते सुद्धा दिले जाणार आहे। तर आता अन्नधान्याऐवजी दर महिन्याला प्रति लाभार्थी 150 रुपये देण्यात येणार आहे। जेवढे लाभार्थी एका कुटुंबामध्ये रेशन कार्डवर असतील तेवढ्या त्यांना प्रति लाभार्थी 150 रुपये प्रमाणे दिले जातील असं GR मध्ये सुद्धा माहिती आली आहे। 1,800 रुपये देण्यात येणार आहे असा निर्णय शासनामार्फत देण्यात आलेला आहे। पण आता हा मोठा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या बँक खात्यावर पैसे येणार का, कुठे येणार? तर हो, तर तुमच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या बँक खात्यावर DBT मार्फत देण्यात येणार आहे हे पैसे। म्हणजे तुमच्या घरातील महिलेच्या नावावर हे पैसे येणार। महाराष्ट्र शासनाने हा निर्णय का घेतला असावा, तर रेशन दुकानात होणारे भ्रष्टाचार टाळण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून जे काही गरीब लोक होते किंवा गरीब रेशनधारक आहेत त्यांना दुकानदाराकडून कोणताही त्रास होऊ नये व कोणतेही प्रकारचे इथे भ्रष्टाचार होऊ नये व प्रत्येकाला लाभ मिळावा यासाठी हे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे। तसेच आतापर्यंत रेशन कार्डवरती वेगवेगळे गैरप्रकार होत होते ते थांबवण्यासाठी, जसे की जे धान्य होते लाभार्थ्यांना न मिळता ते धान्य रेशन कार्ड दुकानदार विकायचे, त्याच्यामुळे हे गैरप्रकार थांबवण्यासाठी आता रेशन कार्ड धारकांना त्यांच्या अकाउंटवरती पैसे देण्यात येणार आहे। त्यामुळे गरीब जनतेला या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे। तसेच रेशन कार्ड धारकांसाठी कडक नियम सुद्धा जाहीर करण्यात आले आहे, याची नोंद घ्यावी। जास्त रेशन कार्ड काढून अनेक ठिकाणून रेशन त्यांनी घेत होते, तरी ही बातमी समोर आल्याने नंतर सरकारने आता एक नवीन नियम लागू केला आहे। हे सर्व गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारने KYC म्हणजेच रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य केलं आहे। याची मुदत 30 जून 2024 पर्यंत देण्यात आली होती, परंतु आता यामध्ये तुमच्यासाठी मुदतवाढ सुद्धा करण्यात आली आहे, ती 30 सप्टेंबर 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर आता अजून KYC केलं नसेल तर लवकरात लवकर हे करून घ्यायचं आहे, नाही तर तुमचं रेशन कार्ड पूर्णपणे बंद होणार आहे याची नोंद।
जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचं आहे. तुमच्यासाठी फायद्याचं आहे. पुढच्या महिन्यापासून काही बदल करण्यात येणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे व त्यानुसार तुमचे चेंजेस जे KYC केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, कारण 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. माहिती जर तुम्हाला आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ